नमस्कार. आशू रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपली रेसिपी आहे सुक्या बोंबिलाची चटणी. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सुक्या बोंबिलाची चटणी करण्यासाठी मी येथे 10 ते 15 बोंबील घेतले आहेत. ते साफ करून घेतले. त्याचबरोबर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 चम्मच लाल चटणी, पाव चमचा हळद, चवीपुरता मीठ, 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. कमी साहित्यामध्ये बोंबिलाची चटणी करणार आहोत आपण. बोंबील आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. सुके बोंबील आहेत ना, गॅसवर भाजून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे कधी चूल असेल किंवा कढईमध्ये भाजले तरी चालतात. हे सर्व बोंबील आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. थोडे काळपट लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. बोंबील बघा सर्व व्यवस्थित भाजले गेले आहेत. हे आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया. बोंबील स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, कारण की त्यावर घाण वगैरे बसलेली असते. त्यामुळे 2-3 पाण्याने स्वच्छ बोंबील धुवून घ्यायचे आहेत. मिक्सरचे भांडे घेतलेले आहे. बोंबील मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. त्यानंतर यामध्ये जिरे ॲड करूया. अर्धा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या यामध्ये टाकूया. त्यानंतर 2 चम्मच लाल चटणी टाकूया. चवीपुरता मीठ टाकूया. पाव चमचा हळद टाकूया यामध्ये. हे आता सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. जाडसरच काढायचं आहे आपल्याला. हे बघा किती छान जाडसर निघालेलं आहे. जास्त बारकी नाही काढायचं. बोंबीलची चटणी तेल टाकून परतून घ्यायची. पॅन गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये 2 पळी तेल टाकले. तेल छान गरम झाले. बोंबीलची चटणी चांगली परतून घ्यायची. कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायची आहे. ही चटणी प्रवासामध्येही घेऊ जाऊ शकतो. बोंबीलची चटणी छान परतली गेलेली आहे. तुम्ही ही बोंबीलची चटणी पोळीसोबत किंवा कळण्याची भाकरीसोबत, साधी भाकरीसोबतही खाऊ शकता. रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, मस्त खा. धन्यवाद.